नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघता आपला अग्रवान. कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. या पुढच्या कालावधीमध्ये जागतिक बाजाराचं लक्ष हे चीन आणि भारताच्या मागणीकडे असणार आहे. आपल्या देशात आता कापसाची लागवड पिछाडीवरती पडलेली आहे. अनेक राज्यांमध्ये कापसाची लागवड आत्तापर्यंत कमी झालेली आहे. मग नेमकं चीनमध्ये काय सुरू आहे, अमेरिकेच्या कापूस बाजारात काय घडतं आहे, ब्राझीलच्या पिकाचं काय, या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण सुरुवातीला बघूयात की सध्या बाजारामध्ये कसा फरक पडतो आहे. सुरुवातीला बघूया आंतरराष्ट्रीय बाजारात नेमकं काय होतं आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिकेचं ज्या कापूस पिकाची स्थिती आहे त्याच्यानुसार बाजारभावामध्ये बदल होताना दिसून येतो आहे. म्हणजे अमेरिकेच्या कापूस पट्ट्यामध्ये म्हणजे कापूस उत्पादक राज्यांमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर मध्यंतरी कापसाच्या वायद्यांमध्ये आपल्याला काहीशी नरमाई पाहायला मिळाली होती. कापसाचा जो काही वायदा आहे, जो काही बाजारभाव आहे, तो आपल्याला 75-76 सेंटच्या आसपास पोहोचताना दिसला होता. परंतु जसं मधल्या कालावधीमध्ये पावसामध्ये खंड पडला, तापमान वाढलं होतं, उष्णता वाढली होती, तसं कापसाच्या भावामध्ये देखील सुधारणा दिसून आली होती. अमेरिकेमध्ये यंदा कापसाची लागवड कमी होईल असे अंदाज सुरुवातीला व्यक्त केले जात होते. परंतु नेमकं लागवडीच्या कालावधीमध्ये कापसाच्या भावामध्ये तेजी आली, कापसाचे भाव सुधारले. त्यामुळे अमेरिकेमध्ये देखील कापूस लागवडीमध्ये काहीशी सुधारणा होईल, म्हणजे अपेक्षेपेक्षा अधिक सुधारणा होईल, लागवड होईल असे अंदाज तेथील संस्था आता व्यक्त करत आहेत. अमेरिकेमध्ये आतापर्यंत जवळपास 85 ते 86 हजार हेक्टरच्या दरम्यान कापसाची लागवड झाली आहे. आता अमेरिकेमध्ये कापसाची लागवड आपल्यापेक्षा कमी जरी असली तरी त्यांचा उतारा जास्त आहे, त्यामुळे त्यांचं उत्पादन बऱ्यापैकी येतं. आता मधल्या कालावधीमध्ये अमेरिकेत पाऊस नव्हता, म्हणजे टेक्सास आणि इतर राज्याच्या काही भागामध्ये जिथं कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते अशा ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होतं, उष्णता वाढली होती. यामुळे पिकावर याचा परिणाम होतो की काय अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळं कापसाचा वायदा सुधारला. आता मागच्या 4-5 दिवसांमध्ये अमेरिकेच्या काही भागांमध्ये पाऊस पडतोय, परंतु तो पाऊस चांगला असा नाही, म्हणजे पिकासाठी जो काही पाऊस पोषक असायला हवा तसा नाही आहे. पावसाचं प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळं देखील अमेरिकेच्या बाजारामध्ये कापसाचा भाव सुधारण्याला मदत झाली आहे. कालच्या तुलनेमध्ये आज कापसाच्या बाजारभावामध्ये जवळपास 1.5 ते 2% वाढ दिसून आली. अमेरिकेच्या बाजारामध्ये 78 ते 79 सेंटच्या दरम्यान कालपासून बाजारभाव आपल्याला दिसून येतो आहे. मध्यंतरी हाच बाजारभाव आपल्याला 75-76 सेंटच्या दरम्यान गेला होता. आता हे झालं अमेरिकेचं. अमेरिकेच्या पिकानुसार, लागवडीनुसार आपल्याला अमेरिकेच्या बाजारामध्ये बदल दिसून येतो आहे. आता साहजिकच अमेरिकेच्या बाजाराचा प्रभाव हा जागतिक बाजारावर दिसून येत असतो. अमेरिकेच्या बाजारामध्ये नेमका काय भाव आहे हे बघूनच बहुतेक देशांमधले बाजारभाव ठरत असतात. आपल्याला देखील आयात करताना नेमका आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय भाव आहे, जागतिक बाजारामधलं बेंचमार्क मार्केट म्हणजे अमेरिकेच्या बाजारभावाला समजलं जातं आणि त्यानुसार जागतिक पातळीवरती कापसाचे व्यवहार होतात. डॉलरमध्ये व्यवहार होत असल्यामुळं साहजिकच त्या बाजाराकडे सगळ्यांचं लक्ष असतं. आता आपल्या देशामध्ये देखील कापसाचा बाजारभाव टिकून आहे. आपण जर आपला कच्च्या कापसाचा म्हणजे जो आपला कापूस शेतकरी उत्पादन घेतोय त्या कापसाचं जर आपण बघितलं तर आजही हा बाजारभाव आपल्याला 8,500 ते 9,000 रुपयाच्या दरम्यान दिसून येतोय. आता शेतकऱ्यांच्या कापसाची आवक बाजारांमध्ये अगदी नगण्य आहे. काही ठिकाणी जो काही कापूस येत असेल त्यामध्ये व्यापाऱ्यांच्या कापसाचा मोठ्या प्रमाणात प्रमाण आहे की ज्या व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी करून ठेवला होता आता तेजीची वाढ पाहून ते कापूस बाजारामध्ये विकतात किंवा तो जिनिंगचा असू शकतो. शेतकऱ्यांकडे कापूस नसल्यातच जमा आहे, म्हणजे शेतकऱ्यांचा कापूस बाजारामध्ये येसो अशा नोंदी सध्या तरी आढळत नाही आहे. ज्या काही ठिकाणी येतात तिथं व्यापाऱ्यांचा कापूस असला सांगितलं जातं आहे, शेतकऱ्यांनी कापूस ठेवलेला नाही आहे. सध्या बाजारामध्ये 8,500 ते 9,000 रुपयांच्या दरम्यान हा कच्चा कापूस विकला जातो आहे. कापूस खंडीचे बाजारभाव टिकून आहेत. कापूस खंडीचा बाजारभाव आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की 62,000 पासून ते 64,000 दरम्यान आहे. CCIने देखील कापसाच्या विक्री भावामध्ये वाढ केली होती. CCIच्या कापसाला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. CCIनं 1,05,000 गाठी कापसाची खरेदी केली होती. त्यापैकी आत्तापर्यंत 80 लाख गाठी कापूस विकून झाला आहे. CCIकडे देखील कापूस उपलब्धतेचं प्रमाण कमी झालेलं आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की CCI हा चांगल्या प्रतीच्या कापसाची खरेदी करतं, त्यामुळं CCIच्या कापसाची गुणवत्ता चांगली असते. आता मिल्सने CCIच्या खरेदीला चांगला प्रतिसाद दिला होता, त्यामुळे CCIनं जे मध्यंतरी कापसाचे बाजारभाव कमी केले होते, सरकारनं आयात शुल्क काढल्यानंतर CCIनं देखील कापसाचे बाजारभाव कमी केले होते, ते काहीसे वाढवले. जवळपास 1,300 ते 1,400 रुपयांनी CCIनं कापूस विक्रीचा भाव वाढवलेला आहे. आता या सगळ्या घडामोडींचा नेमका संबंध आपल्या कापसाशी कुठे येतोय हे पाहणं देखील गरजेचं आहे. आता आपण जर देशातलं बघितलं तर देशामध्ये कापसाची लागवड आत्तापर्यंत म्हणजे 5 जुलैपर्यंतचा जो आकडा आला लागवडीचा, तर देशातली कापूस लागवड म्हणजे संपूर्ण राज्यातली कापूस लागवड 23% गेल्या वर्षाच्या तुलनेत पिछाडीवर आहे.
असं नाही म्हणू शकत की आपण 23% लागवड घटली, अजून देखील पुढच्या 2-3 आठवडे कापूस लागवड होऊ शकते. त्याचा आकडा पुढे आल्यानंतर आपल्याला सांगता येईल की नेमकं निश्चित घट किती झाली. परंतु सध्या तरी 23% कापूस लागवड पिछाडीवर आहे. यामध्ये राजस्थान आणि जो काही उत्तर भारताचे 3 राज्य आहे की राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या महत्त्वाच्या राज्यांमधली कापूस लागवड यंदा कमी झालेली आहे. राजस्थानमध्ये आत्तापर्यंत 15% कापूस लागवड कमी झाली. पंजाब आणि हरियाणामध्ये देखील जवळपास 15 ते 20% दरम्यान कापूस लागवड घटल्याचं दिसून येत आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये जी भिस्त असेल ती असेल महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर तेलंगणा या राज्यांमध्ये, तसंच गुजरात आहे या राज्यांमध्ये कापसाची लागवड कशी होती. परंतु आत्तापर्यंत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या सगळ्या राज्यांमध्ये कापसाची लागवड पिछाडीवर आहे. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातला जो कापूस उत्पादक पट्टा आहे मराठवाडा आणि विदर्भाचा, त्या ठिकाणी त्याच्यात मराठवाड्यामध्ये लागवडीयोग्य पाऊस अनेक भागांमध्ये झालेला नाही. जो काही कमी अधिक पाऊस झाला त्यावर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केलेली आहे. काही ठिकाणचे रिपोर्ट तर असे आले की शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली, जो काही पाऊस पडला होता त्यावर उगवण देखील झाले, त्यानंतर पाऊस पडला नसल्यामुळे दुबार पेरणीची वेळ आल्याचं काही भागातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे देशातली कापूस लागवड देखील यंदा कमीच राहण्याची दाट शक्यता आहे. केवळ देशातलीच नाही तर जागतिक बाजारातले, जागतिक पातळीवरचं कापूस उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 2% कमी राहील असा अंदाज इंटरनॅशनल कॉटन ॲडवायझरी कमिटीनं व्यक्त केला आहे. त्यामुळे केवळ भारतच नाही तर चीन, ब्राझील, अमेरिका, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, इजिप्त या सगळ्या देशांमध्ये, आपल्या शेजारचा बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, या सगळ्या देशांचं कापूस उत्पादन यंदा घटण्याची दाट शक्यता आहे. आता असं असताना भारत आणि चीन या 2 देशांमध्ये कापूस उत्पादन तर चांगलं होतंच, परंतु कापसाचा वापर देखील चांगला होत असतो. त्यामुळे जागतिक बाजाराचं लक्ष या 2 देशांमध्ये कापसाचा वापर कसा होतो त्याकडे असणार आहे. आता भारतानं कापूस आयातीवरचं 11% शुल्क काढलं आहे, त्यामुळे भारताची मागणी मोठ्या प्रमाणात सुधारलेली दिसून येते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षा बाजारभाव काहीसे अधिक जरी असले तरी आपल्याकडे कापूस आयात होते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रुईपासून सूत निर्मितीचं जे प्रमाण आहे ते गुणवत्तेवर आधारित असतं. म्हणजे त्या कापसाची, त्या रुईची नेमकी गुणवत्ता कशी आहे. उद्योगांचं म्हणणं आहे की भारतातील रुईवर प्रक्रिया करून जेवढं सूत मिळतं त्यापेक्षा जास्त सूत आयात कापसापासून मिळतं आहे. त्यामुळं उद्योगांना हा कापूस काहीसा महाग जरी असला तरी सुताचं प्रमाण जास्त असल्यामुळं उद्योग त्याला पसंती देत असल्याचं उद्योगांचं म्हणणं आहे. आता देशामध्ये कापसाचं प्रमाण, उपलब्धतेचं प्रमाण जास्त असल्याचं देखील सांगितलं जातं आहे. हंगामाच्या शेवटी 80-85 लाख गाठी उपलब्ध होईल, शिल्लक राहतील असं देखील उद्योग सांगत आहेत. म्हणजेच काय, देशामधला जो प्रॉब्लेम आहे, जी काही समस्या आहे ती उत्पादकतेची तर आहेच, परंतु त्यापेक्षा आता जी काही ज्वलंत समस्या निर्माण झाली ते म्हणजे कापसाच्या गुणवत्तेची. उद्योग सांगतायत आम्हाला गुणवत्तापूर्ण कापूस पाहिजे, आंतरराष्ट्रीय बाजारातील जे काही दर आहे त्या दरानं पाहिजे. आणि आपल्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारावर म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा ब्राझील या देशांमध्ये कापूस लागवडीपासून तर अगदी काढणीपर्यंत जे तंत्रज्ञान वापरलं जातं ते आपल्याकडे वापरलं जात नाही. त्यामुळे कापूस वेचताना त्यामध्ये काळी कचऱ्याचं प्रमाण जास्त येतं आणि त्याचाच कांगावा करत उद्योगांचं म्हणणं आहे की गुणवत्ता कमी आहे. आणि यापासून जो काही रॉ मटेरियल आहे किंवा जो काही कापूस वाया जातो त्याचं प्रमाण जास्त असतं. सुताची जे काही निर्मिती आहे तर ती देखील कमी होते, त्यामध्ये गुणवत्ता असत नाही. त्या तुलनेमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातून किंवा या देशांमधून आयात केलेला कापूस चांगल्या गुणवत्तेचा असतो, त्यावर प्रक्रिया करणं फायदेशीर असतं असं उद्योगांचं म्हणणं आहे. आता यातून खरं तर आता तोडगा काढणं गरजेचं आहे. म्हणजे एक तर आपल्याला उत्पादकतेवर काम करावं लागेल आणि दुसरं म्हणजे कापसाची गुणवत्ता कशी चांगली राहील, त्यापासून सुताची निर्मिती चांगल्या प्रकारे कशी होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. हे केवळ एकट्या शेतकऱ्याचं काम नाही आहे, त्यामध्ये सरकार, त्यानंतर उद्योगाने देखील तेवढ्याच प्रमाणात सहभाग घेणं गरजेचं आहे. एकतर शेतकऱ्यांना तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यापासून ते त्यांच्या आवाक्यामध्ये कसं बसेल ते देखील बघणं गरजेचं आहे. आता जर आपण कापूस काढणीसाठी जर यंत्राचा वापर केला तर त्या यंत्राच्या किमती कशी असतील. आता जो काही आपल्याकडं सघन कापूस लागवडीचा प्रकल्प चालू आहे त्या पद्धतीने जर सरकारी पातळीवरती किंवा उद्योगांच्या पातळीवरती नियोजन करण्यात आलं आणि जर शेतकऱ्यांपर्यंत हे सगळा प्रकल्प पोहोचला तर निश्चितच यातून मार्ग निघू शकतो. आता आंतरराष्ट्रीय बाजाराचं लक्ष खरं तर भारत आणि चीनच्या मागणीकडे आहे असं इंटरनॅशनल कॉटन ॲडवायझरी कमिटीचं देखील म्हणणं आहे की या पुढच्या कालावधीमध्ये या 2 देशांची मागणी कशी राहील त्यानुसार आपल्याला जागतिक बाजारामध्ये बदल होताना दिसून येतील. आता या पुढच्या कालावधीमध्ये नेमकं कापूस बाजारामध्ये काय घडामोडी घडत आहेत, अमेरिकेचा बाजार, ब्राझीलचा बाजार, ऑस्ट्रेलियाचा बाजार, त्यानंतर चीनच्या बाजारामध्ये काय घडामोडी घडतात, त्याचा आपल्या बाजारावरती काय परिणाम होतो, देशामध्ये कापूस लागवडीची काय परिस्थिती राहते, नेमके शेतकऱ्यांच्या जीवनमानावर याचा कसा परिणाम होणार आहे याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.